नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एसबीआय मध्ये खाते उघडायचे आहे तेही बँकेत न जाता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही एसबीआयचे ऑफिशियल ॲप म्हणजे योनो द्वारे ऑनलाईन अकाउंट उघडू शकता आणि रेग्युलर अकाउंट सारखे एटीएम, चेकबुक सर्व काही ऑनलाईन मागू शकता. शिवाय रेग्युलर अकाउंट सारखे सर्व बेनिफिट तुम्हाला ह्या अकाउंट मध्ये सुद्धा मिळतात. चला तर मग एसबीआय योनो ह्या ॲपद्वारे ऑनलाईन सेव्हिंग अकाउंट कसे उघडायचे हे बघूयात. सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन योनो एसबीआय हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. नंतर ओपन सेव्हिंग अकाउंटवर क्लिक करायचे आहे. नंतर ह्या ऑप्शनपैकी ओपन सेव्हिंग अकाउंट फॉर रेसिडेंट्स इंडियन हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही एनआरआय असाल तर तुम्ही एनआरई किंवा एनआरओ मध्ये सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर यात आपण विदाउट ब्रँच व्हिजिट हे ऑप्शन सिलेक्ट करूयात, जेणेकरून आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी ब्रँचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि व्हिडिओ केवायसी द्वारे आपले अकाउंट ओपन होईल. तर येथे तुम्ही इन्स्टा सेव्हिंग अकाउंट हे अकाउंट उघडू शकता. जर तुम्हाला सॅलरी अकाउंट उघडायचे असेल तर इथे सॅलरीला टिक करून तुम्ही सॅलरी अकाउंट सुद्धा एसबीआय मध्ये उघडू शकता. एसबीआय सॅलरी अकाउंटचे काय काय फायदे आहेत त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे जर तुम्ही सॅलरी अकाउंटसाठी एलिजिबल असाल तर सॅलरी अकाउंट सुद्धा तुम्ही येथे ऑनलाईन उघडू शकता. पण आपल्याला रेग्युलर अकाउंट उघडायचे आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट सबमिटवर क्लिक करूयात. येथे तुम्हाला स्टार्ट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे. जर अकाउंट ओपन करताना ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही एरर आला असेल तर तुम्ही रिझ्यूम सुद्धा करू शकता. इथे तुम्हाला अकाउंट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इथे टिक करून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. इथे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस थोडक्यात सांगितलेली आहे. त्याखाली नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. नंतर इथे मोबाईल नंबर आणि इथे ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी कंपल्सरी नाही, त्यामुळे तो टाकला नाही तरी चालू शकतो. नंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो इथे टाकून सबमिटवर क्लिक करायचे. आता तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे, जो की तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी तर लागणार आहे. शिवाय अकाउंट ओपन झाल्यावर एसबीआय इंटरनेट बँकिंग रजिस्टर करण्यासाठी सुद्धा लागणार आहे. पासवर्ड मध्ये अप्पर केस, लोअर केस, नंबर्स आणि चिन्ह आले पाहिजे. स्क्रीनवर दिल्यासारखे कोणताही पासवर्ड तुम्ही ठेवू शकता. आणि खाली सिक्युरिटी क्वेश्चन आणि आन्सर टाकायचे आहे आणि शेवटी नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला 2 दिवसात पूर्ण करावी लागेल. आता इथे टिक करून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. नंतर इथे कन्सेंट ऍक्सेप्ट करून पुन्हा नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. कन्सेंट तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये वाचू शकता. नंतर एंटर आधार नंबर वर क्लिक करून येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. एक लक्षात घ्या की हा ओटीपी तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर येईल, त्यामुळे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. इथे ओटीपी टाकून सबमिट करायचे आहे. नंतर इथे तुमची बेसिक माहिती येईल, तर इथे नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. इथे तुमचा तालुका आणि गाव टाकून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. जर तुमचा आधारचा पत्ता सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर इथे क्लिक करून नेक्स्ट करायचे आहे. जर तुमचा पत्ता वेगळा असेल तर इथे संपूर्ण पत्ता टाकून नेक्स्टवर क्लिक करायचे. आता पॅन नंबर टाकून नेक्स्टवर क्लिक करा. इथे तुमचा आधारचा फोटो दिसेल, तर इथे नेक्स्ट करायचे आहे. इथे तुमचे जे काही शिक्षण आहे ते सिलेक्ट करून इथे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचे आहे. इथे तुमचे जन्मस्थान, इथे वडिलांचे नाव आणि इथे खाली आईचे नाव टाकायचे आहे आणि शेवटी इथे टिक करून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. इथे ऑक्युपेशन सिलेक्ट करून नंतर तुमचे वार्षिक उत्पन्न टाकायचे आहे. नंतर रिलिजियस सिलेक्ट करून कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या अकाउंटला जो कोणी वारस लावायचा आहे त्याचे नाव, तुमच्या संग असलेले नाते आणि वारसदाराची जन्मतारीख टाकायची आहे. जर तुमचा वारस 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्हाला गार्डियन सुद्धा टाकावं लागेल. इथे वारसदाराचा पत्ता टाकून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला पत्त्यानुसार तुमची जवळची ब्रँच दाखवेल, तिथे तुम्ही अकाउंट उघडू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या शाखेमध्ये अकाउंट उघडायचे असेल तर नॉन ऑफ अबोला टिक करून तुम्ही हव्या असलेल्या शाखेत खाते उघडू शकता. फक्त त्या शाखेचे नाव किंवा ब्रँच कोड तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. तर ही शाखा सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करा. आता रीड टर्म अँड कंडिशनला ओके करून हे पूर्ण पेज स्क्रोल डाऊन करा आणि नंतर येथे टिक करून नेक्स्टवर क्लिक करा. नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो इथे टाकून नेक्स्टवर क्लिक करा. नंतर तुमचे डेबिट कार्ड असे नाव येईल, तर इथे फक्त नेक्स्टला क्लिक करायचे. आता तुमचा टोकन नंबर जनरेट होईल आणि येथे तुमचे इंटरनेट बँकिंग चालू करण्याची प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. नंतर इथे टिक करून नेक्स्ट करायचे आहे. तर इथे केवायसी व्हेरिफिकेशनसाठी आणि अकाउंट ओपन करण्यासाठी एसबीआय ऑफिशियल्स कडून एक व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलच्या दरम्यान तुम्हाला तुमचे पॅन कार्ड, पेन आणि 2 A4 साईजचे पेपर संग ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा पॅन कार्ड तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल शेड्यूल सुद्धा करू शकता. तर इथे नेक्स्टवर क्लिक करून व्हिडिओ कॉल सेट करूयात. व्हिडिओ कॉलच्या दरम्यान तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागेल त्याबद्दल इथे सांगितलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉल पुढील 5 दिवसाच्या आत पूर्ण करावा लागेल. व्हिडिओ कॉलच्या दरम्यान इंटरनेट कनेक्शन चांगले पाहिजे. कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, GPS ॲक्सेस द्यायचे आहेत. क्रोम ब्राउझर हे तुमचं डिफॉल्ट ब्राउझर असले पाहिजे. ओरिजिनल आधार कार्ड आणि पॅन कार्ड संग ठेवायचे आहे. आधार कार्ड किंवा पॅन कार्डची झेरॉक्स चालणार नाही. व्हिडिओ कॉलच्या वेळेस शांत जागा निवडा. आता आपण व्हिडिओ कॉल स्टार्ट करूया. व्हिडिओ कॉलवर क्लिक करून
स्टार्ट जर्नीवर क्लिक करायचे. नंतर आय एम रेडीवर क्लिक करायचे आणि सर्व परमिशन्स अलाउ करायचे. आता व्हिडिओ कॉल कंप्लीट झाल्यावर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर मिळून जाईल आणि एटीएम व चेकबुक तुम्हाला पोस्टाद्वारे 15 दिवसाच्या आत मिळून जाईल. इंटरनेट बँकिंगचे टेम्पररी युजरनेम सुद्धा तुम्हाला SMS द्वारे मिळून जाईल. टेम्पररी युजरनेम आणि सुरुवातीला तयार केलेला पासवर्ड वापरून तुम्ही इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट करू शकता आणि बॅलन्स इन्क्वायरी पासून तर लोन घेण्यापर्यंत सर्वच्या सर्व सर्व्हिसेस तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही SBI मध्ये तुमचे अकाउंट उघडू शकता आणि रेग्युलर अकाउंट सारखे सर्वचे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात.